नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला स्थगिती दिली आहे। हरित लवादाच्या या निर्णयाचं पर्यावरण प्रेमींनी स्वागत केलंय। पुढील कारवाई करण्यापूर्वी नाशिक महापालिकेला आता राष्ट्रीय हरित लवादासमोर वस्तुस्थिती मांडावी लागणार आहे। त्या बदल्यात लावलेली झाडं कशी टेक्निकली तिथे आता मुद्दाम बांबू ठेवलाय, टेप नव्हतं आमच्याकडं, पण हे खड्डे जे त्या प्लांटेशनसाठी घेतले असं आम्हाला एका बातमीतनं कळलंय। हा 5.5 फुटाचा बांबू आहे आणि त्याच्यावरनं तुम्ही अंदाज घ्या 2.5 फूट जागा आहे, 10 फुटांचे झाडं एवढं जवळ लावायची त्यांना। बाकी मग बघा कोण ट्री प्लांटेशन मध्ये जे कोणाचं प्रावीण्य, इथले कुठले जे कोणते ट्री प्लांटेशनचे ग्रुप म्हणताय की त्यांचं नॉलेज वापरून सरकार आम्ही काहीतरी चांगलं करू असं म्हणतंय। काय अंतर या खड्ड्यांमध्ये? अरे द्राक्षाच्या बागाला आणि आम्ही डाळिंब लावतो ना तरी जास्त अंतर असतं। आमची तर बाग असते, तुम्हाला 10 फुटाचे झाडं लावायचे, काय अंतर आहे? काय जगणार आहे याच्यात? काय मूर्खपणा आहे हा सगळा? बघा